खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, की हजबंड आणि वाईफचं रिलेशन आफ्टर बेबी हे खूप बदलतं आणि करेक्ट $multi-million क्वेश्चन. खूप मल्टीमिलियन डॉलर क्वेश्चन मला एकदम आठवलं की ह्या खूप येतो पण मला क्वेश्चन आणि प्रणित आणि माझ्या ह्याच्यात पण खूप झालेलं आहे. सो हे म्हणजे हे अगदीच नॉर्मली होतं. तर हाऊ डू यू प्रिझर्व दॅट, और हाऊ डू यू रिअली वर्क ऑन दॅट, और काय आहे एक्झॅक्टली? ब्युटिफुल. तिचा सेकंड सेंटेन्स खूप इम्पॉर्टंट होता, जर तुम्हाला कळला तर. तिने पहिलं सांगितलं हाऊ डू यू प्रिझर्व. दॅट्स नॉट व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सेकंड, हाऊ डू यू वर्क ऑन इट. सो पहिली गोष्ट स्वतःला विचारा की आई किंवा वडील झाल्यानंतर मी लग्न विसरून आई वडील होतोय का लग्न लक्षात ठेवून आई वडील होतोय. सेकंड प्रायोरिटी पाहिजे. पहिल्या आयुष्यात कोण आलं? नवरा बायकोपैकी एक जण, म्हणजे ऑब्व्हियसली लेडीज असेल तर नवरा आला, नवरा असेल तर बायको आली. करेक्ट. पहिलं कोण आलं? लाईफ पार्टनर. दुसरं कोण आलं? पिल्लू. प्रायोरिटी पण तशीच पाहिजे. पहिलं लाईफ पार्टनर, दुसरं पिल्लू. तो म्हणून फर्स्ट ऑफ ऑल ह्या प्रायोरिटीज खूप डिसाइडेड पाहिजे. तिसरी गोष्ट आपण एक लाईन बोलतो, आय डू नॉट ट्रेड माय मॅरेज टू बिकम अ पॅरेंट. आता या सगळ्या फिलॉसॉफी झाल्या. आता प्रॅक्टिकली काय करायचं महत्वाचं ते आहे. मला तोच प्रश्न होता की प्रायोरिटी द्यायची, पण युअर अ न्यू मदर, तर नॅचरली अटेन्शन सगळं बाळाकडे येतं. तर हाऊ डू यू, पण ऑफकोर्स, पण आय थिंक आयांचं थोडं जास्ती होत आहे. तर हाऊ डू यू प्रायोरिटाईज, म्हणजे व्हॉट स्टेप्स और व्हॉट डू यू डू? व्हॉट डू यू डू इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर मला आणि मिहिराला जर तुम्ही लोकांनी कधीही बघितलं असेल सोशल मीडिया वगैरे, तरी तुम्हाला ह्या गोष्टी जाणवतील जे मी आत्ता बोलते. रूल नंबर 1, स्वतःहून इनिशिएटिव्ह घ्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे त्यांनी करावं, त्यांनी येऊन विचारावं, त्यांनीच येऊन हक करावं, त्यापेक्षा आपण स्वतः इनिशिएटिव्ह घेतल्याने आपण कमी होत नाही. आणि मॅरेज इज ऑल अबाउट आपण, इट्स नॉट अबाउट मी. तर ते प्रॅक्टिकली करा. दुसरी गोष्ट, टच हा ॲड करा. द लँग्वेज ऑफ लव्ह इन मॅरेज इज टच. मग तो नॉटीवाला, मस्तीवाला, हावाला, हगवाला, कोणताही प्रकारचा टच, पण तो टच पाहिजे. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, कोणतीही गोष्ट घेऊन झोपू नका. फिनिश इट ऑफ. माझे टीचर म्हणतात की कोणता तरी एक रिच्युअल पाहिजे. मिहिरा तुमचा पण असेलच, पण आमचा एक रिच्युअल आहे की वी विल हग, किस अँड देन स्लीप. अशी कोणती एक बॉडी लँग्वेज पाहिजे, ती तुमच्या लाईफ पार्टनरसाठी आहे. तुम्हाला माहिती आहे, लग्न स्पीड ब्रेकर किंवा ट्विस्ट अँड टर्न सारखं होत राहतं, कारण अल्टिमेटली ते मॅच्युअर होतं. मी ह्या दोघांना बघतेय आफ्टर आर्यवीर्स एंट्री. इनफॅक्ट देर इज अ मॅच्युरिटी दॅट हॅव कम इन. आणि नॉटीनेस पण वाढवलंय, कारण त्यांनी स्वतःला विसरून आर्यवीरचे आई वडील नाही झाले. खूपच जास्त नॉटी आहेत ते लोक. म्हणजे नॉटीनेस आहे, पण मॅच्युरिटी पण वाढली. सो मिहिरा, रात्री झोपताना फिनिश इट ऑफ, आणि सकाळी उठल्यावर मेक अ फ्रेश बिगिन. आय होप ह्यानी हेल्प होईल तुम्हाला. बिफोर आय गो हेड, मी म्हणते की मला आणि प्रणितला पण ह्याच्यावर एफर्ट्स घ्यायला लागले. सो एव्हरीबडी आय थिंक गोज थ्रू दिस फेज. आणि ह्या बाबतीत स्पेशली ह्या क्वेश्चनसाठी आय फील अ लिटल ऑकवर्ड. आपल्याला माहिती नसतं कोणाशी बोलायचं, पण आय थिंक द बेस्ट पर्सन टू टॉक टू इज युअर पार्टनर. आय थिंक बोथ ऑफ यू नीड टू सिट डाऊन आणि ह्याच्याबद्दल बोलण्याची गरज आहे की काय करू शकतो आपण जर हे प्रॉब्लेम होतात, जे मी आणि प्रणितनी केलं, विच वॉज मिहिराच्या पॉडकास्ट वरती मी मिहिराला प्रश्न विचारणार. काय प्रश्न? मिहिरा, एकदम ऑनेस्ट प्रश्न. ओके, टेल मी, तू प्रणितला मिस करत होतीस त्या फेज मध्ये, तेव्हा न्यू मदरहुडच्या फेज? आय वॉज एक्स्ट्रीमली इंटू आर्यवीर. आर्यवीर, व्हेरी ऑनेस्टली आय वॉज इंटू आर्यवीर, कारण माझं परफेक्ट. फर्स्ट बेबी आणि माझं लाईक, आणि प्रणित वॉज मिसिंग यू. ऑफकोर्स. परफेक्ट. आता हे ऑनेस्ट क्वेश्चन विचारणं खूप जास्त महत्वाचं आहे. सो तिला असं वाईट नाही होणार की नाही मला आत्ता प्रणितच पाहिजे, कारण आर्यवीर करतीये, पण प्रणितसाठी त्याचं काहीच बदललं नाहीये. सो समटाइम्स इट्स लव्ह, समटाइम्स इट्स रिस्पेक्ट, अँड समटाइम्स इट्स कम्युनिकेशन. मग प्रॉब्लेम, मी तुला प्रश्न विचारल्यानंतर तू 2 मिनिटं विचार का केला का हा प्रश्न कदाचित तुला आतापर्यंत कोणी असं डायरेक्टली विचारलंच नाही. म्हणजे मी आणि प्रणित जेव्हापासून बोललो तेव्हा मला रिअलाइज झालं की ओ हे असं होतंय, जे मला ऍक्च्युली तेव्हा रिअलाइज नव्हतं होत. मी म्हणत ते सगळं छान झालं, आर्यवीर तर नवीन आलाय तर आता सगळं त्याच्यावर फोकस, पण तसं समोरच्याचं पण नाही फंक्शन करत. कारण मला असं वाटतं प्रणितचा त्याच्यामागचा असा थॉट प्रोसेस होता की कितीही त्यांनी काही हेल्प केली तरी जोपर्यंत ते बाळ बोलत चालत नाही
तोपर्यंत त्याचा आईशी एक वेगळा कनेक्ट असतो. अरे! आता आर्यवीरचा खूप छान बॉन्ड आहे, पण तेव्हा त्याला काही बोलताच येत नाही. आणि म्हणजे प्रणितला असं व्हायचं की कम्युनिकेशन नाहीये, मी कसं कळू, मला माहितीये माझा मुलगा आहे, पण मी कसं कनेक्ट कसं करू. दूध तर मलाच पाजायचं आहे. तो हेल्प करेल, पण स्टील तुझा एक बॉन्ड झाला. जसं आर्यवीर वॉक करायला लागला, बोलायला लागला, सांगाल तर तू एक वेगळाच कनेक्ट झाला. तर आपल्याला असं वाटतं की बरोबरच आहे सगळं, पण नाही, मला इनफॅक्ट तिला एक ट्रूथ सांगायचं होतं. जोपर्यंत पोरं बोलत नाही किंवा इंटरॅक्ट करत नाही तोपर्यंत पप्पा कसे सांभाळतात माहिती ना बाळांना. ओ ओ ओ, मग थोड्या वेळानंतर वडील विचारतो आता मी काय करू यांच्याबरोबर. संपला म्हणजे माझा स्टॉक संपला. किंवा किती काय पिलो ट्विंकल ट्विंकल, बस त्याच्या पलीकडे जातच काही नाही. सुचत नाही. अ फादर कॅन प्ले विथ चाइल्ड जेव्हा पिल्लू रिस्पॉन्ड करतात. करेक्ट, एक्झॅक्टली. आणि ही रियालिटी जर तुम्ही कळली ना तर तुम्हाला स्वतःला जाणवेल की इनिशियल डेजमध्ये ते जास्त खेळू नाही शकत, सांभाळू शकतात, ते पण तुमच्यावर प्रेम आहे म्हणून, पण लिटरली त्यांना 10 मिनिटांचा सुख. इनफॅक्ट काही काही वडिलांचा तर मी डेमो करून दाखवते. आले पिल्लू, अच्छा तुला मम्मी पाहिजे, तुला बोलवतंय, म्हणजे त्या पिल्लूनी कन्वे केलेलं कळलं बापाला. काही कळलेलं नाहीये, बोर होते आता, कळत नाही काय करू. पण बरोबर आहे, लाईक द पॉईंट शी मेन्शन की कम्युनिकेशन, रिस्पेक्ट, लव्ह. सो जर हे इश्यूज तुम्ही फेस करत असाल तर आय वुड सजेस्ट सिट डाऊन विथ युअर पार्टनर आणि त्यांच्याशी बोला. आणि आय होप हे हेल्प करेल तुम्हाला टू मेक इट बेटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रेस्ट फिडिंगबद्दल. हाऊ लॉंग, असं खूप विचारत आलो की हाऊ लॉंग शुड यू बी डुईंग इट, आणि अराउंड दॅट बरेच डाऊट्स असतात की मग थांबवायचं कधी, कसं थांबवायचं. ओके, सिम्पल 3 गोष्टी सांगते दॅट कॅन हेल्प यू. ॲज पर WHO रेकमेंडेशन, ICMR इज इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पेडियाट्रिक असोसिएशन ऑफ इंडिया, या तिघांचेही जर तुम्ही रेफरन्सेस घेतले तर 2 वर्षाच्या अवतीभोवती कधीही तुम्ही थांबू शकता. बट आयडियल सिनॅरिओमध्ये वेन मदर अँड बेबी इज रेडी यू कॅन स्टॉप ब्रेस्ट फिडिंग. आणि थर्ड, सुपर डुपर इम्पॉर्टंट, तुमच्या 1 चमचा दुधात 3.5 लाख अँटीबॉडीज आहेत. मोर यू ब्रेस्ट फीड इट विल हेल्प युअर चाइल्ड फॉर इयर्स टुगेदर. म्हणून 18 महिन्याच्या आसपास, म्हणजे आयडियली 18 महिने ते 24 महिने, 1.5 ते 2 वर्षाच्या मध्ये तुम्ही कधीही ब्रेस्ट फीड थांबवू शकता वेन यू फील रेडी. पण चुकीच्या पद्धतीने थांबू नका मिहिरा. Right, म्हणजे हो. कडू लावलंय, सेपरेशन केलंय, म्हणजे मी मदर्सना इतक्या अँगलनी सांगते दॅट तुमच्या आयुष्याची मोस्ट ब्युटिफुल जर्नी डोंट एंड ऑन अ निगेटिव्ह. करेक्ट. म्हणून पॉझिटिव्हली आणि पीसफुली बंद करा. आणि ट्रस्ट मी, इट्स नॉट डिफिकल्ट. मी केलंय, शीतलताईकडूनच लेसन्स घेऊन मी केलंय आणि इट वॉज व्हेरी इझी. म्हणजे ऑफकोर्स वेळ लागतो थोडा, 1 वीक 10 दिवस. तुम्ही एवढे महिने फीड करताय, 1.5 वर्ष. मी 19 मंथ्सला थांबवलं. तर माझ्याकडे 7th डेचा व्हॉट्सअप मेसेज आहे मिहिराचा. थँक्यू सो मच शीतलताई. टुडे आफ्टर आय थिंक 18.5 or 19 months, फर्स्ट टाइम आय नो नाव व्हॉट डज इट मीन टू स्लीप थ्रू द नाईट. हो, झोपलीच नव्हती. पण ह्या अख्ख्या टाईममध्ये हम्म. आय नो शी डिडंट हॅड अ सेपरेशन फ्रॉम आर्यवीर. शी वॉज कनेक्टेड अँड शी वॉज अवेअर अबाउट काय चाललंय एक्झॅक्टली आणि त्याच्यामागे कारण काय. सो अंडरस्टँड इट यार, इट्स व्हेरी इझी. पण मला एक ह्याच्यात क्वेश्चन आहे की हे खूप येतं माझ्या फ्रेंड्सकडनं पण आले की ऑफिसात समजा आता मी नव्हते जात, ऑफिस नव्हतं मला, आय डिड नॉट हॅव टू गो बॅक टू वर्क, तर मला पॉसिबल होतं. बट वेन यू हॅव टू गो बॅक टू वर्क, तुम्हाला ऑफिसला जायचं, तर हाऊ कॅन यू स्टील मॅनेज ब्रेस्ट फिडिंग. ओके, आता हे मायदुजाबद्दल नाही, पण मायदुजाच्या मदर्समध्ये मिहिरा ॲज अ वर्किंग मदर खूप सारी लोक विचारतात 6 महिन्याचा जॉब चालू हो का, बॉटल इंट्रोड्यूस करू का. लागत नाही. श्रेया जॉब चालू आहे तर मी ब्रेस्ट फीडिंग कसं करणार. तुम्ही आरामात ब्रेस्ट फीड करू शकता. इनफॅक्ट आपण पिल्लूचं जेवण त्या हिशोबाने मॅनेज करतो की तुम्ही ऑफिसला जायच्या आधी ब्रेस्ट फीड करताय, ऑफिसहून आल्यानंतर ब्रेस्ट फीड करताय, अख्ख्या रात्रीत डिपेंड्स तुम्ही स्लीप ट्रेन केलं की नाही त्याच्यावरती डिपेंड करतं. अदरवाईज तुम्ही 1दा किंवा 2दा ब्रेस्ट फीड करताय. सो 24 hourमध्ये 4 to 5 feeds यू कॅन मॅनेज इट बिंग अ वर्किंग मदर ऑल्सो. आणि मिहिरा घरचे मोठे हे पण म्हणतात आता 1 वर्ष झालं ना, सोडून टाक, सवय होऊन जाईल आणि नंतर तू नाही सोडू शकत. जे गरजेचं आहे ते करायचं आहे. इनफॅक्ट मिहिराने जेव्हा मला झोपेबद्दल विचारलं होतं, आय स्टील रिमेंबर वी डिडंट इवन टच ब्रेस्ट फिडिंग बंद करायचं आहे का. तेव्हा आर्यवीर वॉज व्हेरी स्मॉल, 1 year 13 monthsच्या आसपास. आम्ही डिस्कस करत होतो स्लीप ट्रेनिंग. डिड वी डिस्कस स्टॉपिंग ब्रेस्ट फिडिंग. तो टॉपिकच नाही आहे मिहिरा. म्हणजे तिने विचारलं पण नाही, पण तिने विचारला पण असतं आणि मला माहिती आहे जर मी म्हणलं असतं नाही करायचं, मग ते बस नाही करायचं. सो ते 18 monthsच्या प्लसच झालं पाहिजे. कारण 6 months आपण सॉलिड सुरू करतो, सो ते मॅनेज करू शकतो.
स्केड्यूल 100%. थोडंसं स्मार्टली मी आपल्याला करायचंय की नाही हा मेन मुद्दा आहे. आणि त्याच्यासाठी शिकायचंय की नाही हा पण दुसरा मुद्दा. मीरा, तुझा जॉब 11 ते 5 आहे ना, तू आर्यवीरला असं जेवण इंट्रोड्यूस कर की 11 ते 5 मध्ये तो वरचं जेवत असेल. करेक्ट. 4 to 5 टाइम्स करायचं. सो यू कॅन जस्ट मॅनेज इट अराउंड द नाईट फीड्स आणि परफेक्ट करू शकतो. करायचं तर आपण सगळं मॅनेज करू शकतो. आणि मिल्क सप्लाय असेल और तसे काय इश्यूज असतील तर इट इज अ कम्प्लिटली डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. जर तुम्ही ऑलरेडी करताय पण बिकॉज ऑफ वर्क तुम्ही सोडताय तर मग हे सोल्युशन्स आहेत. 100%. हाऊ डू यू मॅनेज लेबर पेन? यू कॅन मॅनेज लेबर पेन जर तुम्हाला माहिती असेल लेबर पेन म्हणजे काय. म्हणजे तो असा शॉकसारखा नाही आला पाहिजे. दुसरी गोष्ट, लेबर पेन जगात एकच माणूस कमी करू शकतो तुमच्यासाठी, दॅट्स युअर हजबंड. तो तुम्हाला लिटरली मदत करू शकतो. म्हणून नवरा ट्रेंड पाहिजे लेबर मॅनेजमेंटच्या सगळ्या ट्रिक्ससाठी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. थर्ड, तुमची प्रेग्नन्सी 9 महिने होती, लेबर 1 दिवस आहे आणि ब्रेस्ट फिडिंग 1.5 वर्ष, 1.5 ते 2 वर्ष, बरोबर. जी गोष्ट 1 दिवस होणार आहे तुमच्यासाठी तो सरप्राईज नसलाच पाहिजे. तुम्हाला 9 महिन्यात प्रिपरेशनसाठी. सो गेट रेडी सो दॅट इट्स नॉट अ शॉक. ठीक आहे. 4th, हॉट वॉटर, कोल्ड वॉटर, मुवमेंट्स आणि एक्सरसाइज या. आणि 5वं, ब्रीदिंग. या 5 गोष्टींनी तुम्ही अख्खं लेबर पेन मॅनेज करू शकता. पण प्लीज हे शिका, बट डोंट लर्न इट मुझे ना नॉर्मल डिलीवरी चाहिए, बोलो आप क्या क्या सिखाओगे. लर्न इट कि मुझे बहुत कॉन्फिडेंटली डिलीवरी करना है, बताओ क्या क्या ज़रूरी है. सो मिहिरा, वन्स यू आर प्रिपेअर फॉर अ कॉन्फिडेंट डिलिव्हरी यू एंटर विथ अ स्माइल. राईट. आणि आता रिसेंटली सायकोलॉजिकल रिसर्च हॅज बीन डन इन कॅलिफोर्निया, USA. आणि त्या रिसर्चमध्ये असं म्हटलं गेलं आहे, द मुवमेंट ऑफ डिलिव्हरी एका आईची मेंटल स्टेट जी आहे दॅट विल डिसाईड तुझ्या पिल्लूचं EQ किती चांगलं असणार. ओ बापरे, दिस इज समथिंग न्यू. येस, बिकॉज एव्हरी चाइल्ड हॅव अ बर्थ मेमरी. जर कोणालाही रिसर्च करायचं असेल तर सफारीवरती टाका, डज माय चाइल्ड कॅरी बर्थ मेमरी. एव्हरी चाइल्ड विल हॅव बर्थ मेमरी. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. माझ्या मुलाचा IQ मला असं वाटतं फार हाय त्याच्या ह्याच्यात. येस, ही हॅज हो अ ना? व्हेरी स्ट्रॉंग EQ. ही हॅज अ व्हेरी स्ट्रॉंग EQ. कारण 2 कारण आहेत. पॅरेंट्स, जर तुम्हाला तुमच्या मुलाला काही गिफ्ट करायचं असेल, मुलाला किंवा मुलीला, चांगलं आयुष्य, पैसा, कार, पण तुम्हाला एक मेन गोष्ट गिफ्ट करायची आहे तुमच्या पिल्लूला, बी हॅपी पॅरेंट अराउंड द चाइल्ड. सो तुझ्या पिल्लूचा EQ अशासाठी स्ट्रॉंग आहे मिहिरा, दॅट दे सी अ हॅपी पॅरेंट अराउंड. की याच्या पलीकडे काही लागत नाही. वाद, डिफरन्सेस प्रत्येक कपलमध्ये होतात. त्याच्यासाठी आवाज चढतो का, डिसरिस्पेक्ट येतो का, आजचा वाद मुलांसमोर 8 येतो का? दिवस चाललाच आहे का, मुलांसमोर येतो का, काही काल भांडली आणि 9 दिवस झाले अजून हे दोघं तेच भांडण करताय. आय नो इट्स नॉट देम. आय डोंट इवन हॅव टू आस्क हर. मी तुम्हाला सांगते, म्हणजे माझा नवरा तर दुसऱ्या दिवशी काही विसरून पण जातो काल काय झालं होतं, एवढी वाईट सिच्युएशन आहे. बट मीरा, दॅट्स द वे इन मॅरेज. पण मी असंही वाचलंय, म्हणजे मी वाचलंय, नॉट कॉन्ट्राडिक्टरी, पण मी हे वाचलंय, बरोबर आहे का मला तुला विचारायचं होतं की युजली आपण असं ना IQ वर फोकस करतो, इंटेलेक्च्युअल कोशंट. EQ मी वाचलं की EQ हाय असेल तर CQ आणि IQ हे दोन्हीही चांगले वर्क करतात. त्यासाठी EQ हाय असण्याची गरज आहे, जो आपण युजली निग्लेक्ट करतो आणि आपण IQ वर फोकस करायला जातो. पण जेव्हा तुम्ही EQ चांगला असतो एखाद्या व्यक्तीचा तेव्हा ते नॅचरली CQ आणि IQ. सो CQ इज कॉग्नेटिव्ह क्वेश्चन. कॅन आय एक्सप्लेन दिस तू आन्सर? प्लीज एक्सप्लेन कर. ओके, ऑल ऑफ यू, खूप सारे असतात. वन इज EQ विच इज टॉप मोस्ट, इमोशनल कोशंट. जो माणूस इमोशनली मॅच्युअर्ड आहे, they will have success, prosperity, memory, peace of mind, happiness, spiritual grace, affirmations, everything in their life, because हे त्यांना मॅनेज करता येईल. So first topmost is EQ, second is IQ, intelligent quotient, memory, grasping, sharpness, एखादी गोष्ट पटकन त्या पॉइंटला आठवणं, आपण म्हणतो ना जुनी झाली गोष्ट ते. थर्ड वन इज CQ, इट्स अ कॉग्निटिव्ह क्वोशंट. तुमच्या पिल्लूला प्रॉब्लेम सॉल्व करायची कॅपॅसिटी किती. सो मिहिरा, आपण जेव्हा गेमिफिकेशन म्हणतो किंवा गुरुकुलमध्ये हे शिकवतो की आपण पोरांच्या लाईफमध्ये, तू आर्यवीरला स्विमिंगला टाकून त्याचं लाईफ इझी नाही करत आहे, थोडंसं चॅलेंजिंग करतेस की नाही. सो आपलं काम आहे त्यांचं आयुष्यात छोटे छोटे चॅलेंजेस क्रिएट करणं जे ते सॉल्व करतील अँड दे बिकम हाय ऑन CQ. सो EQ झालं, IQ झालं, CQ झालं. सो EQ वरती तर कोणीच काम करत नाही आहे.
मला परवा एकीचा फोन आला, श्रेया माय चाइल्ड इज फुल्ली कॉग्निटिव्हली डेव्हलप्ड. मी म्हटलं वाव यार, काय काय करतो तुझं पिल्लू, 1 to 10 बी बोलताय, A to Z बी बोलताय. इट्स नॉट CQ, इट्स अ LD, लिंग्विस्टिक डेव्हलपमेंट. खूप डिफरंट टॉपिक शिकतोच आपण. आय थिंक दॅट नॅचरली मुलं इतकी हुशार आहेत की ते नॅचरली शिकणार आहे. सो यू डोंट प्ले टीचर इन द हाऊस, ते टीचर करतील. आणि चौथा, नोबडी इज टॉकिंग अबाउट इट मिहिरा, बट यू आर लिव्हिंग बाय इट राईट नाउ. इट्स SQ, स्पिरिच्युअल कोशंट. ह्या 4 वरती पिल्लूबरोबर प्लीज काम करा. यू विल हॅव अ चाइल्ड हू इज अनबीटेबल. म्हणजे तुम्ही ग्रोथवरती काम करताय, हाईट, वेट, हेड सर्कम्फरन्स, वॅक्सिनेशन्स. यू आर मिस्ड आउट. SQ, CQ, IQ, EQ. आणि वन्स यू नो दॅट यू आर सॉर्टेड. तिने काल विचारलं ना की तू माझा स्विमिंग कोच आहे का, आता मी काय करू, तो आता तुम्ही हे करा, तुम्ही हे नीट करत नाही आहे. इट्स EQ ऑफ द चाइल्ड हू अंडरस्टँड हाऊ टू टॉक, वेन टू टॉक, वेअर टू टॉक, हाऊ मच टू टॉक. अँड सर्वात महत्त्वाचं EQ वाल्या पिल्लूला कळतं वेन टू स्टॉप. सो डू इट. पण मला तरी ह्याच्यात थोडं बोलायचं, बिकॉज आय वॉन्ट लोकांना कळा की किती एज. पण मी हे खूप वाचलंय, मी खूप रिसर्च केलाय, पण मला एका एक्सपर्टकडनं हवंय. एक तर 2 गोष्टी आहेत. मला पहिलं हवंय तुझ्याकडनं की किती एजपर्यंत मॅक्झिमम डेव्हलपमेंट होते ह्या सगळ्या गोष्टींची, EQ, CQ, IQ जे काय असेल मॅक्झिमम. आणि सेकंड मला क्वेश्चन आहे असा तुला की तुला जर एखादी 1 or 2 टिप्स द्यायचे असेल फॉर समबडी हू वॉन्ट्स टू वर्क ऑन EQ, जसं तू ऑलरेडी थोडे दिलेस, लाईक अ हॅपी हाऊस, और पेरेंट्सचं कसं रिलेशन आहे एकमेकांशी, आजूबाजूच्यांशी कसे बोलतात, काही ऑफकोर्स आहे छोटे छोटे, पण काही टिप्स असतील 1-2 दॅट यू वॉन्ट टू गिव्ह फॉर समबडी हू वॉन्ट्स टू वर्क ऑन EQ. मी तुला 4 वरती एक टिप देते इनफॅक्ट, आणि मग सांगते की किती एज ग्रुप असतं. सो तुम्हाला जर CQ वरती काम करायचं असेल, इट्स अ लाईफ टाईम. फर्स्ट आपण EQ बद्दल बोलू. EQ इज अ लाईफ टाईम प्रोसेस, बट सर्वात हायेस्ट आपण म्हणतो की हे रिकामं डोकं आहे. यातल्या मेन सिटीज पहिल्या 3 वर्षात बनतात आणि सिटीजचे हायवे बनतात, आणि 3 वर्ष ते 7 वर्षामध्ये त्यातले छोटे छोटे रोड बनतात. सो 0 to 7 इयरमध्ये CQ वरती सर्वात जास्त काम होते. 7 to 13 इयर पॉज म्हणजे मेंटेनन्स असतं पॅरेंटिंग, नवीन काही जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही CQ साठी. त्याच्यानंतर तुम्ही 13 ते 17 परत तुम्ही CQ वरती काम करू शकता. CQ इज मॉनिटर्ड बाय दिस मिहिरा. टाळू, प्री फ्रंटल कॉर्टेक्स. तो बेसिकली मेमरी, अंडरस्टँडिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, सगळं खूप आहे त्याच्यात. खूप आहे. आणि त्याच्यानंतर 13 ते 17, त्याच्यानंतर 17 ते 23 अगेन गोज फॉर अ पॉज, आणि मग 23 ते 30. पॉज म्हणजे काम करत नाही असं नाही. पॉज म्हणजे नवीन काही खूप पटकन ग्रास्प करत नाही, जे जुनं शिकलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंट करतं डोकं. सो 23 ते 30 लास्ट. म्हणजे आता मी काय म्हणायला पाहिजे, माझी अख्खी डेव्हलपमेंट थांबली आहे का, नाही. द स्पीड हॅज रिड्यूस्ड ड्रॅस्टिकली. सो ह्याचे मी एज ग्रुप सांगितले. इथे CQ सर्वात भारी डेव्हलप होतं. EQ डेव्हलपमेंट स्टार्ट फ्रॉम 0 months, पोटाच्या आतमध्ये. सो 0 months to 9 year हायेस्ट EQ डेव्हलपमेंट. देन आफ्टर बर्थ टू 2 years सेकंड हायेस्ट. 2 year to 7 year थर्ड हायेस्ट. त्याच्यानंतर 7 year to puberty, दॅट्स 13 year फोर्थ हायेस्ट. अँड प्युबर्टी टिल चाइल्ड स्टार्ट बिकमिंग अन इंडिपेंडंट ह्युमन बीइंग 24, 25, 23च्या आसपास, तोपर्यंत 5th हायेस्ट. आणि त्याच्या पुढे आत्तापर्यंत जे काही आयुष्यात झालं त्याच्या हिशोबाने पर्सन विल लिव्ह हिज लाईफ. SQ डेव्हलपमेंट ऑल्सो स्टार्ट्स फ्रॉम प्रेग्नन्सी. चांटिंग ॲज सिम्पल ॲज त्राटक. स्वतः करा, पिल्लूच्या समोर करा. पिल्लू मोठं असेल तर त्याला करवा. मी आपण गुरुकुलमध्ये शिकवतो, पण पिल्लूला ह्या गोष्टी कशा करवायच्या, बट दिस कॅन हेल्प. आणि लास्ट वन रिमेन, विच इज IQ, इंटेलिजंट कोशंट. दिस इज यूज इट और लूज इट. तुम्ही जोपर्यंत याच्यावरती काम करताय, इट विल कीप ग्रोईंग. द डे यू स्टॉप वर्किंग ऑन लर्निंग एनिथिंग न्यू, म्हणजे मिहिरा म्हणली काय बोर होते यार आयुष्यात, काय नाही करायचं, शी इज लूजिंग फ्यू ऑफ हर IQ इन दॅट मोमेंट. इफ शी सेज हे मला नवीन कळलं, मी नवीन स्टाईलने एडिटिंग करू क्या, यू बिल्ड युअर IQ. सो मी पर्सनली लेफ्ट हँडने लिहित होते. 8 महिने झाले, माय हँड रायटिंग हॅज इम्प्रूव्ह. सध्या मी सेम सेंटेन्स दोन्ही हाताने लिहिते. आय एम एबल टू राईट इट. दिस इज माय करंट IQ डेव्हलप. कळलं तुम्हाला ही व्यक्ती काय आहे या व्हिडिओमध्ये, आणि कुठे जायचंय मला, आणि हू डू आय लुक अप टू. इथे बसली आहे. कळलं तुम्हाला.
सो मीरा सिम्पल गोष्ट आर्यवीर एखादी गोष्ट राईट हँडनी करत असेल मेक हिम डू सेम थिंग विथ लेफ्ट मी हँड हे खूप करते. यू हॅव वर्कड ऑन इट. येस आय ट्राय टू डू दिस. बट हां ह्याच्यात अजून डेप्थमध्ये जायचं असेल तर आपल्याला एक दुसरा व्हिडिओ करायला लागेल जो आपण डेफिनेटली करू. ह्या व्हिडिओवरचा रिस्पॉन्स बघून आय एम शुअर खूप छानच असणार तो. खूप बोललो मीरा. लास्ट क्वेश्चन घेऊयात मी बघते आणि देन वी आर गोइंग टू एंड दिस. आय नो तुम्हाला अजून खूप हे ऐकल्यावर अजून खूप प्रश्न पडणार. तुम्ही कमेंट्समध्ये लिहा इफ इट रिक्वायर्स अनदर व्हिडिओ. तर मी आणि श्रेया आम्हाला दोघींना भेटायला खूपच आवडेल. हो एक्झॅक्टली आम्ही नक्की करू. पण आपण आत्तासाठी एक लास्ट क्वेश्चन घेऊयात. तुम्हाला माहिती आहे काही दुसऱ्या आईला प्रश्न विचारते कधी जमलं तर यातले काही प्रश्न एखाद्या जेंट्सला विचारून बघा स्पेशली स्वतःच्या नवऱ्याला की तुला कसं वाटतं की आपण काय केलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपल्यापैकी प्रत्येकजण आपलं लहानपण आपल्या पोरांना पॅरेंटिंग करतं तर तुम्हाला खूप प्रश्नांची छान छान उत्तरं मिळतील आणि यू विल टू डिस्कवर युअर रिलेशनशिप इन अ कम्प्लिटली न्यू वे. लास्ट क्वेश्चनच्या आधी मला हवंय Second last क्वेश्चन आय डोंट नो म्हणजे सेकंड चाइल्ड हे एक टॉपिक पण बराच माझं काहीच ह्याच्यावर हे नाहीये पण माझे ऑफकोर्स ओपिनियन्स आहेत पण मला तरी विचारायचं होतं वॉट. खूप लोक मला एक मध्ये मेसेज आला होता की माझे घरचे म्हणतायत की यू शुड हॅव सेकंड चाइल्ड. तर माझं हे ओपिनियन मी आधी सांगते आणि ऑफकोर्स आय वॉन्ट टू नो की तुझं काय ओपिनियन आहे. वेन शुड यू ॲक्च्युली हॅव अनदर चाइल्ड. वेन इज द फर्स्ट चाइल्ड ओके फॉर यू नो टू हॅव समबडी. आणि सो मला असं तेव्हा पहिलं आन्सर माझं इन्स्टंटली त्या व्यक्तीला गेलं वॉज की द ओनली पर्सन हू नीड्स टू बी रेडी इज यू. आणि मला असं वाटतं तुमच्या मुलाला सिबलिंग हवं आहे म्हणून तुम्ही मूल नका करू. तुम्हाला अजून एक मूल हवं आहे कारण मुलं मोठी होतात ते त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये बिझी होतात. माझा मोठा भाऊ आहे तो त्याचं करतो मी माझं करते. बट इम्पॉर्टंट कोण आहे माझे पेरेंट्स त्यांच्यासाठी आम्ही ॲज मुलं. सो तुम्हाला ॲज पेरेंट्स अजून एक मूल हवं असेल तरच करा. ॲज सिबलिंग्स त्यांचं काय असणार काय नाही हे आपण आत्ता नाहीच ठरवू शकत. I think she gave an answer from a girl's point of view in a beautiful way. मी थोडासा याला सायंटिफिक टच पण देते. जर तुम्हाला एज जाणायची असेल तर तुमच्या पहिल्या पिल्लूच्या 5th बर्थडेच्या आधी यू शुड हॅव अ सेकंड चाइल्ड कारण आफ्टर 5 years यू गो टू द नेक्स्ट जनरेशन. एकाच घरात 2 जनरेशनच्या पोरांना मोठं करणं डोक्याच्या वरच्या केसच जातील. सो बी व्हेरी आधीच कळत आहेत पोस्टपार्टम गेले संपले टक्कल पडणार. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ दॅट. बिफोर 5th बर्थडे सेकंड चाइल्ड शुड बी बॉर्न. इफ यू आर शुअर यू वॉन्ट टू हॅव अ सेकंड चाइल्ड तर ही फंडा आहे त्याच्यामध्ये. हू शुड प्लॅन सेकंड चाइल्ड. फॅमिली नाही काही नाही. सिम्पल 2 क्वेश्चन्स आता याच्यात. कॅन आय फायनान्शियली गिव्ह अ गुड लाईफ टू बोथ द किड्स. सगळ्याची सोंग घेता येतात पैशाचं सोंग घेता येत नाही. फी स्ट्रक्चर पासून सगळ्या गोष्टी खूप बदलल्या आहेत महिरा. सो वी नीड टू टेक केअर. सो फायनान्शियल थिंग ॲक्च्युली कम प्रायर दॅन द सेकंड थिंग. ट्रू. आणि मग सेकंड थिंग येते यू बोथ ॲज अ कपल आर यू बोथ अ इन्वॉल्ड पॅरेंट. म्हणजे मी ऑलरेडी एका मुलाला मोठं करतो हा माणूस काहीच करत नाही मीच किती करते मला सफिकेटेड वाटतंय घरात. अजून एक पिल्लू येऊन वाय यू वॉन्ट टू गो इन टू दॅट मोर. जर कोणीच हेल्प नसेल फॅमिली लाईफ पार्टनर तर बेटर यू फोकस ऑन 1 चाइल्ड दॅट्स बेटर. पण नाही इन्वॉल्ड फॅमिली आहे इन्वॉल्ड हजबंड आहे श्रेया फायनान्शियली वी कॅन गो फॉर इट. मग टेक अ डिसिजन आय वॉन्ट टू गो फॉर इट. आणि मग काय करायचं ते महत्त्वाचं आहे. गेट फिजिकली रेडी. तुम्ही ऑलरेडी 10 किलो ओव्हरवेट आहात डोंट प्लॅन सेकंड चाइल्ड. तुमचे हॉर्मोन डिस्टर्बन्स डोंट प्लॅन. गेट युअर लाईफस्टाईल राईट गेट युअर बॉडी राईट. कारण जर तुमच्या बॉडीत इंटरनल डिस्टर्बन्सेस असतील इट विल शो अप इन चाइल्ड. म्हणजे रिसर्च आहे से आय एम अ मदर हू वॉज हॅव्हिंग जस्टेशनल डायबिटीज इन प्रेग्नन्सी अँड यू डिडंट हॅव इट. माय चाइल्ड गेटिंग डायबिटीज इन फ्युचर रिस्क इज इन्क्रीज बाय 52%. पण जेस्टेशनल डायबिटीज इज नॉट इन आवर कंट्रोल ना. ते आपोआप होतं ना. नाही इट्स लॉट अबाउट लाईफस्टाईल. म्हणजे वेट शुगर क्रेविंग. मला आधी वाटायचं पण मध्ये मला कोणतरी म्हणलं ह्याचं काहीच कनेक्शन नाही आणि मग तू गुगलवर बघ असं मला कोणतरी म्हणलं आणि मी अग्री केलं. नो आय विल टेल हर द सायंटिफिक अप्रोच. दॅट 2 types of gestational diabetes. One type of gestational diabetes that is induced because of your lifestyle, weight and food choices. Okay. In the past or currently. दोन्ही गोष्टी आहेत. Or second reason is called as physical or the metabolic diabetes. Metabolic diabetes मुळे म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये जे हॉर्मोनल चेंजेस झाले त्याच्यामुळे तुझ्या बॉडीत इन्सुलिन रेजिस्टन्स झाला. मीरा जस्टेशनल डायबिटीज प्रॉब्लेम नाही आहे. से मला जस्टेशनल डायबिटीज आहे म्हणजे माझ्या पिल्लूला होणार नाही आहे. मी असं म्हणतेय जस्टेशनल डायबिटीज विच इज नॉट इन कंट्रोल. म्हणजे मला जस्टेशनल डायबिटीज आहे कळल्यानंतर पण माझी शुगर खूप आहे.
देन इट क्रिएट्स इश्यू. राईट जर तू त्याला मॅनेज केलं ऑफकोर्स तर यू आर सॉर्टेड. राईट. बट सो फिजिकली पण फिट असणं परत एक मूल करायच्या आधी इज Very व्हेरी important. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अजून काय एनिथिंग? व्हेरी इम्पॉर्टंट. जे 2 आहेत माझं मी नाही ठरवलं, विचारू नका. तर मला लास्ट क्वेश्चन सुचला. आय थिंक दिस इज फ्रॉम मी. एव्हरी फेज लाईक बिफोर हॅव्हिंग अ बेबी, वन्स यू हॅव अ बेबी आणि लेटर लाईफसाठी असे 3 मला तुझ्याकडनं काहीतरी इन्स्पिरेशनल कोट्स ऑर सम ॲडवाईस फॉर विमेन दॅट यू वुड लाईक टू गिव्ह फॉर द 3 phases दॅट आर देअर वुड बी द लास्ट क्वेश्चन. कारण मला माहिती ती काहीतरी मस्तच बोलणार आहे म्हणून. आय थिंक आपण कोट बोलूया त्याच्याबद्दल. काही खूप छान कोट आहे. बिफोर हॅव्हिंग अ बेबी, रिमेंबर माय कीज आर हॅपीनेस आर इन माय हँड. म्हणजे मदर इन लॉ, फॅमिली, हजबंड, माझा आनंद माझ्या हातात आहे. आफ्टर हॅव्हिंग अ बेबी, माय कीज ऑर हॅपीनेस आर इन माय हँड. पिल्लू खुश आहे तरच मी खुश आहे असं नाही आहे. मी खुश आहे. आय एम अ हॅपी मदर अराउंड माय चाइल्ड. नाही मी मिस केलं नाही काही. बरोबर आहे. आणि नंतर लाईक थोडं मोठं झालं आपण जेव्हा अच्छा, स्वतःची वन्स चाइल्ड बिकम इंडिपेंडेंट. प्रोबॅबली येस. And बिकॉज once- आता तू त्या स्टेजमध्ये आहेस की चिल्ड्रन आर खूपच मोठं. इंडिपेंडेंट. तर अँड वन्स युअर किड्स बिकम इंडिपेंडेंट, युअर कीज ऑफ हॅपीनेस आर इन युअर हँड. तू काहीच वेगळं नाही सांगितलं, सेम गोष्ट सांगितली. बिकॉज तेच आहे. दॅट्स द की. दॅट्स द जिस्ट ॲक्च्युली ऑनेस्टली. स्वतःला विसरून आपण बायको बनू शकत नाही, आई बनू शकत नाही आणि चांगली एक अशी पण आई बनू शकत नाही ज्याला पिल्लू लुकअप टू करतील ॲज अन इन्स्पिरेशन. सो सिम्पल आहे. खुश राहा, फिट राहा, स्वतःसाठी गोष्टी करा. ॲक्सेप्ट. आणि मी ना इथे आपण दोघी जे करतो ते स्वतःच्या EQ, IQ, CQ आणि SQ वरती काम करा. ऑफकोर्स. पण तेच शीतलताई म्हणली एकदम ॲप्ट एंडिंग. आय मीन हे मी म्हणत असते की वर्क ऑन युअर हॅपीनेस, फिल युअर कप फर्स्ट. जे काही तुम्हाला वाटतं ज्यांनी तुम्हाला आनंद मिळणार आहे, थोडा का असे ना, एका दिवसात 5 मिनटं जरी असेल, तो हळूहळू जशी मुलं मोठे होतात तो वाढत जातो. आणि ते करा. आणि आय थिंक दॅट विल चेंज एव्हरीथिंग. डेफिनेटली. आय थिंक दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच शीतलताई. थँक्यू सो मच. मज्जा आली. तिच्या मुली 15 आणि 18 नाही 15 आणि 13. 15 आणि 13 वर्षाच्या आहेत. मोठ्या मुलीच्याकडे बघून वाटतच नाही की हिच्या एवढ्या मोठ्या मुली असतील. हे सगळंच इन्स्पिरेशनच आहे माझ्यासाठी. आणि म्हणून मला हवं होतं की तिने येऊन बोलावं आणि तिचं जे नॉलेज एवढं आहे, जे तुम्हाला कळलं असेल तिच्या बोलण्यातनं, ते द्यावं. आणि मी तिचं पेज पण टॅग करते इंस्टाग्रामचं, फॉर यू गाईज टू गो अँड चेक इट आउट. आणि अजून प्रश्न असेल तर ते कमेंट्समध्ये लिहा. आणि जर खूपच प्रश्न आले तर अजून एक व्हिडिओ नक्की येईल. सॉरी, मला एक डेफिनेटली. थँक्यू सो मच. 2-3 गोष्टींसाठी. आय थिंक मॅटर माझा किंवा मिहिराचा नाहीच आहे. आपल्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे ॲज अ वुमन समबडी इज अंडरस्टँडिंग यू अँड रिस्पेक्टिंग यू. तर मला वाटतं जर्नी कंटिन्यू ठेवा. स्वतःला शोधायची, स्वतःला रिडिस्कवर करायची. आणि थँक्यू मिहिरा 2 गोष्टींसाठी. एक तर यू आर व्हेरी ऑनेस्ट. तू कॅमेऱ्याच्या समोर असू दे, अदरवाईज असू दे, असंच आहे. म्हणजे माझ्या नवऱ्याच्या भाषेत म्हणायचं की तो कॅरेक्टर तसलाच आहे. तो हसत खेळत राहतो, तो मजा करत राहतो, हॅपी गो लकी पर्सन. तर तशीच राहा. आय थिंक दॅट्स द बेस्ट. आणि कीप इन्स्पायरिंग मेनी ऑफ अस टू गिव्ह अवर बेस्ट टू लाईफ. दॅट इज द गोल. येस, दॅट इज द पर्पज. आय थिंक. थँक्यू सो मच. वी विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.